जिलान दिला की काय गॉगल? काय सांगत होता आता बोल. हा शेअर पण कर. SM मालवणी. आता पुढे आहे ना अजून खूप बराचसा प्रोग्राम तुमचा. कसा वाटला प्रोग्राम? एक नंबर. आधी मेन म्हणजे जागा. नमस्कार मित्रांनो, SM मालवणी या यूट्यूब चॅनलवरती तुमचा पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओ स्वागत आहे. मित्रांनो, आता मी असं घराकडे आणि ह्यानं जातलं आहे हायस्कूल शाळेत का तर या बॅचचा 88 ते 89चा गेट टुगेदर आणि त्याच्यासाठी मी हायस्कूल शाळेत जाणार आणि माका इन्व्हाइट केलं ना जानू मनूच्या आत्तेन आणि तसेच आमच्या गावचे स्वामी मेहदार काका आणि त्यांच्यासाठी मी आता जात आहे हायस्कूल शाळेत. तर मग जास्त न बोलते हायस्कूल शाळेत जाऊया गेट टुगेदरसाठी. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला जर कोण नवीन असाल तर सबस्क्राईब करू विसरू नको, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे जे काही नवीन नोटिफिकेशन येतील ते तुमच्यावर नक्की पोहोचतील. आणि गेट टुगेदर हे व्हिडिओ आजकाल जास्तच होतात. काय करणार, जो ते येऊन सांगता आणि कोणाक नाही म्हणू शकत नाही जर टाईम असला तर. मित्रांनो, शाळेत दिलं आहे मी आमच्या हायस्कूलचे. तर माझ्यावर वाटतं गाणी बिणी सगळी म्हणतात, तयारी चालली आहे सगळी प्रॅक्टिस. त्या माकाच लेट झाला. नमस्कार सर. प्रॅक्टिस जोरदार चालू आहे. 7 वाजता नमस्कार का स्पीकर ओमकारचा. किती वाजता येईलस? अरे कशा बाय. हा पिवा नाश्ता काय नको, मी इलय करून इले. असू दे नको. अरे नाही पिच्चा. अरे नको. मित्रांनो, आणि जे डेकोरेशन केलेलं आहे ना सगळा पुरा त्या ओमकार दळवी आणि त्याचं जो स्पीकर आहे पूर्ण डेकोरेशन या ओमकार दळवीने केलेला. रांगोळी भारी हो. विद्यार्थी नाही हो. इलाज ते सांगणार कधी? स्वामीने सांगितलं नाही का? तुम्ही इलाज ते माहित नाही मला. सकाळी हा स्वामीला सांगायला सांगितलं. अच्छा, विद्यार्थी येणार होती ना? विद्यार्थी फोंडात आली. येता हो येता. नाही करून इले नाश्ता. अहो नाश्ता करून इले खराच इले. फेटो भारी दिसता तुमका. होय होय काढूया. जाताना माईक घेऊन जाशाला. माकडला घराकडे येतल. मी सकाळी उठून विचारते पाहिजे म्हटलं विद्याताईला काय डायरेक्ट घराकडनं गेलं कोणासोबत? खय राजाने सायलीला. अच्छा, मग वाटतं घराकडे गेले वाटतं आमच्या. इयत्ता 10वी 1988-89 या वर्ग मित्र आणि मैत्रिणींचा आज स्नेहमेळावा या ठिकाणी पार पडत आहे. या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले या विद्या मंदिरच्या प्रांगणामध्ये या मंदिरामध्ये आलेले सर्व मान्यवर, सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींना माझं नम्र निवेदन आहे, आपण थोड्याच वेळात हा कार्यक्रम सुरू करत आहोत. बरे गेले नाही उपमा. तुम्ही कुठचे? सगळे शैलेशने सांगितलं की नाही मला ओळखलं नाही. ओळखू. राजेंद्र हा आता ओळखलंय. ताईन फोन केला ना माका. झाले ते का 15 दिवस, पण नक्की सांगू शकत नव्हतं कारण विश्वकर्मा जयंतीने सगळाच होता ना त्यावेळी. हा शेअर पण कर.
करते करते मग नाही, आता सगळेच चेहरे अनोळखी दिसतात. मित्रांनो आज शनिवार आणि शनिवार असल्यामुळे शाळेतल्या मुलांची आता शाळा आणि त्याच्यामुळे मधल्या सुट्टी ते सगळे बसले आहेत पोरगे. तेवढ्यातच सगळ्यांचा फोन येता माका. संध्याकाळी येत मला घ्यायला. बाकी कसं गावाला कसं काय मोबाईल लागतो विक्रोळी. अरे की नावच पण लक्षात नाही आमच्या. नाही भेटत नाही पण तरी सुद्धा ना अंगात आणि आपण एकत्र झालो ना कोणाची ज्याची संकल्पना होती ना आता बऱ्याच जणांना असं अचानक पहिलं वेगळे वाटत असते. त्याला अगोदर सांगितलं म्हटलं मी शैलेशला सांगे व्यवस्थित बांधा. काय टाकलं युट्यूबला टाकलेलं. आणि संजय रावळे मुख्याध्यापक आणि सुनील ठाकूर गुरुजी मुख्याध्यापक आणि आता ती पूर्वी बावगडला होती ना आता हडपसरला गेली. राहायला कुठे राहायला आहे. सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण उभे राहून त्यांना मानवंदना द्यायची आहे आपल्या शिक्षकांना. पाहुण्यांच्या आणि मान्यवरांच्या आगमनाने हर्ष झाला मनमंदिरात. तरी तो प्रेम भावे आपले स्वागत या विद्या मंदिरात. सहर्ष स्वागत सुस्वागतम. या संस्थेचे आदरणीय विद्यमान चेअरमन विलास वासुदेव दासन, या शाळेचे आमचे माजी गुरुवर्य आदरणीय ज्यांनी आमच्या अज्ञानाची धूळ पुसली आणि त्यावर संस्काराची आणि ज्ञानाची अक्षरे उमटवली, त्या सर्व देवदेवतांना, महामानवांना, महान मातांना मी नतमस्तक होतोय. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु नमः तस्मै श्री गुरुवे नमः. या ठिकाणी प्रदीर्घ 35 वर्षाच्या कालावधीनंतर या ठिकाणी इयत्ता 10वी 88 आणि 89च्या विद्यार्थ्यांची जी बॅच आहे, वर्ग मित्र आणि मैत्रिणी आहेत, त्यांनी सर्वांनी या ठिकाणी एकत्र येऊन हा स्नेह सोडावा, हा स्नेहबंध मैत्रीचा 2024 या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीनं आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. आज योगायोग असा आहे, आज पौर्णिमेचा दिवस आहे. पौर्णिमा म्हणजे आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये स्वच्छ प्रकाश, ज्ञानाचा प्रकाश. आणि त्याचबरोबर संत रोहिदास यांचा देखील आज जयंती उत्सव आहे. या जयंतीचं औचित्य साधून आपण हा कार्यक्रम घडून आणत आहोत. तर प्रथम मी मान्यवरांना विनंती करतो, या ठिकाणी दीप प्रज्वलन आणि सरस्वती मातेचं पूजन करावं. दिव्याने दिवा लावत गेलं की दिव्यांची एक दीपमाळ तयार होते. फुलाला फुल जोडत गेलं की फुलांचा एक हार तयार होतो. माणसाला माणूस जोडत गेलं की माणुसकीचं एक सुंदर नातं तयार होतं. म्हणजेच आजचा कार्यक्रम म्हणजे स्नेहबंध मैत्रीचा 2024. मान्यवरांच्या साक्षीने या ठिकाणी दीप प्रज्वलित होत आहे. एक फळा ठेवलेला आहे, तर त्याचं अनावरण या ठिकाणी करावं. आदरणीय या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वामी रासम, आपण सर्वांनी टाळ्या वाजवून या फलकाचं आपण या ठिकाणी अनावरण करत आहोत.
एक शाळेची आठवण 35 वर्षापूर्वीच्या आठवणींना या ठिकाणी उजाळा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी या वर्ग फलकाचं या ठिकाणी अनावरण होत आहे. मान्यवरांना या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला संत रोहिदास यांच्या प्रतिमेला या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून आपण त्यांना मानवंदना दिलेली आहे. या ठिकाणी पुढचा कार्यक्रम आहे सर्वांनी टाळ्या वाजवून या ठिकाणी साजरे करायचे आहे. 35 वर्षांची आठवण, एक एक दिवा, 1 वर्ष म्हणजे एक दिवा, अशा 35 दिव्यांची या ठिकाणी आपण जोडणी करून हा कार्यक्रम या सुंदर अशा वातावरणामध्ये आपण हा कार्यक्रम आपण पार पाडत आहोत. करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. जय हिंद. या कार्यक्रमाची उंची उत्तरोत्तर वाढत चाललेली आहे. एकमेकांना गुंफत धागा हा पुढे पुढे जातोय, एकमेकांना गुंफत धागा पुढे पुढे जातोय आणि वस्त्रातून नवा आविष्कार जन्म घेतोय. अटूट अशा या स्नेहाच्या धाग्याने गुंफवलेले हे मानवतेचे मैत्रीचे नाते आणखी दृढ करण्याचा सुवर्ण योग आज जुळून आलेला आहे. स्नेहबंध मैत्रीचा 2024 अर्थातच माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिळावा या निमित्ताने हरकुखुर्द शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित विद्या मंदिर हरकुखुर्द माध्यमिक विद्यालय यांच्या चव्हाण यांची सुकन्या आदरणीय कुमारी मोनिका संतोष चव्हाण हिने सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे. तिचं मी मान्यवरांच्या वतीनं तिचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी तिला मी निमंत्रित करतो की मान्यवरांनी तिला गुलाब पुष्प देऊन तिचं अभिनंदन करायचं आहे. पोलीस निरीक्षक पदावरती कार्यरत आहे. नुकतंच जामसंडे येथे जिल्हास्तरीय पार पाडलेल्या कुस्ती स्पर्धेत त्यांचा पट्ट शिष्य प्रदीप कुमार अनिल रासप यांनी उत्तम खेळ करत गदा प्राप्त केलेली आहे. ही गदा देखील या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने आपल्याला पाहता येईल. मी आदरणीय सरांना विनंती करतो की आमच्या या प्रशालेचे आदरणीय चेअरमन आदरणीय विलास रासम आणि आमचे वर्गमित्र आदरणीय तळगावकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सरांचा आदर विनम्र व्यक्तिमत्व, साधी राहणी, उच्च विचारसरणी, समाजशास्त्राचे गाडे अभ्यासक, विषयाचा 30 वर्ष 100% निकाल, सतत 3 वर्ष शाळेचा मुख्याध्यापक असताना 100% निकाल. हा विद्यार्थ्यांचा शांततेचा काळ आहे. शांततेच्या काळात खूप घाम गाळला, शांततेच्या काळात खूप घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावं लागतं.
विद्यार्थी मित्र हो, हा तुमचा शांततेचा काळ आहे आणि पुढे जाऊन या जीवनाचं युद्ध तुम्हाला लढायचं आहे. यासाठी ही शिदोरी आहे, ज्ञानाची शिदोरी आहे, ही गुरुवारांचे आशीर्वाद आहे. आपण या ठिकाणी सर्वजण आलात. आमच्या विनंतीला मान देऊन या विद्यार्थ्यांनी थोडासा कार्यक्रमाला विलंब झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. तरी पण आपण सर्वजण थांबून या कार्यक्रमाची शोभा वाढवला त्याबद्दल धन्यवाद. अभ्यास करू हो काय दाखव कसं सर्व विद्यार्थ्यांना ही आमच्या 1988 आणि 89 या इयत्ता 10वीच्या बॅच कडून छोटीशी अशी भेट आहे आणि या भेटीचा आपण स्वीकार कराल आणि पुढे आयुष्यात जाऊन आपलं जीवन उज्ज्वल करा. सफल न हो नींद की चैन त्यागो तुम, संघर्षों का मैदान छोड़कर मत भागो तुम, कुछ किए बिना ही जय जयकार सकाळी आलात काय? कोशिश करने वालों की हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी उद्या मालवण ना लहरों से डरकर नौका कभी पार नहीं. आपण हा कार्यक्रम पुढे न्यायचा आहे. आपल्या सर्वांच्या भावना आम्ही समजू शकतो. हो काढलं फोटो ना व्हिडिओ करतोय. फोटो तर त्यांनी काढले नाहीत. सर्वांनी स्थानापन्न होऊन घ्या. कसा वाटला प्रोग्राम? मॅडमने अरेंज केला. तुम्ही केला सगळं मस्त एकदम व्यवस्थित. जागा पण मस्त निवडला साठी. मेन म्हणजे नाश्ता मी काय केलं नाही पण दिसाक बरं होतं. सर्वांनी कृपया या विचार मंचावरती आता प्रत्येक जण येणार ना. तुमचं नाव काय? माझं नाव अनिल मनोहर पवार. पवार इथलेच ना? हो हरकुटचे खुर्द वाटवाडी. भाटवाडीचे. काय सर? SM मालवणी. आता पुढे आहे ना अजून खूप बराचसा प्रोग्राम तुमचा. कसा वाटला प्रोग्राम? एक नंबर. आधी मेन म्हणजे जागा व्यवस्थित निवडला तेव्हाच बरं वाटलं. हा दरवर्षी करणार. ठीक आहे. कसं वाटलं तुम्हाला? मला तर एक नंबर वाटलं. एक नंबर. तुम्ही सुद्धा येऊन आमच्या कार्यक्रमाचं प्रसिद्धी देत आहे, त्याचा प्रसार करताय त्याबद्दल आमच्या सर्वांकडून थँक्यू. कारण हा कार्यक्रम इथेच न राहता हा कार्यक्रम अनेक विद्यार्थ्यांकडे अनेक समाज माध्यमापर्यंत पोहोचणार आहे. हे पवित्र काम पुण्यकर्म तुम्ही करता त्याबद्दल आमच्याकडून धन्यवाद. असं मत आहे इथनं सर्व बॅचने करावं, तुम्हाला बोलवावं, यांचा सत्कार सगळं विद्यार्थ्यांचं करावं, त्यांना प्रोत्साहन द्यावं, तर आपलं नाव वर जाणार आहे. सगळी जमली. भाषण करूचा सगळ्यांका आता. ताई भाषण करूचा आता. चॉकलेट मिळाला का सगळ्यांका? मला नाही बघा. हे मागे माननीय सॉरी व्यासपीठ सर ओळखलं काय? आता लक्षात दिलं माझ्या नको पाया पडत. अरे फोटो घ्या ना तुम्हाला 2 शब्द बोलायचं आहे. सरांना बोलायचं आहे. आता बोलले चालेल. या तुमच्या सत्काराने भागवून गेलेलं आहे. एवढे लहान विद्यार्थी होता तुम्ही शाळेत यायचा, पण त्यावेळेला आम्ही तुम्हाला काहीतरी बोललो असेल, पण हे सगळं आता बघितल्यावर एकदम समजून जातं की केवढे मोठे ओळखेनाचं या आयुष्यात सुख मिळवलं. असेच मोठे व्हा कोणत्याही प्रकारे आपल्या मुलाबाळांना चांगल्या प्रकारे शिकवा, चांगली आणि या शाळेची आठवण धन्यवाद. तुम्ही तेव्हा बोलला म्हणून आम्ही इथं पण पोहोचलो. आमच्या विचारानेच मोठे झालो आम्ही. तुम्ही सर्व 88-89
या शैक्षणिक वर्षातले सर्व विद्यार्थी, मी तुम्हाला आज विद्यार्थी म्हणतोय कारण तुम्ही ह्या विद्यार्थी दशेत आज शाळेत आलात. जवळजवळ 35 वर्षांनी तुम्हाला जो आनंद आज भेटला आहे तो काही सांगता येणार नाही असा आनंद आहे. ज्या डेकोरेशनमुळे या कार्यक्रमाची उंची उत्तरोत्तर वाढत गेली आहे. हे डेकोरेशन विनामूल्य देण्याचं काम यांच्या बंधूंनी केलेलं आहे. जोरदार टाळ्या या बंधूंसाठी होते. आदरणीय या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय सर यांना मी विनंती करतो की त्यांनी गुलाब पुष्प देऊन दोघांच्या हस्ते आदरणीय विलास बाबा रासन आणि यादव सर यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. जी मैत्रीण दीपा अमृते हिला मी विनंती करतो की या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांनी शुभेच्छा द्याव्या. फुले चांदण्याचे झाड सारे आकाश मांडून, फुले चांदण्याचे झाड सारे आकाश मांडून, मन चिंब चिंब हिरवे मूल्य संस्कृतीची जाण. आजचा हा स्नेहबंध हा कार्यक्रम थोडक्यात हा एक जिव्हाळ्याचा कार्यक्रम आहे. अरे सीमा कोण? आता एवढ्या वर्षात सीमा कोण? अशा सीमा मी फार पार पाडल्या तो. आणि ही सीमा कुठली? मग झालं, मी म्हटलं असेल कोणीतरी. तोपर्यंत आमच्या विजूचा हे आला, विजू रासम. तिने ग्रुपवर मला ऍड केलं. म्हटलं पुणे ऍड केलं, बघितलं ते विजू. आणि गेट टुगेदर ग्रुप. अरे कुणाचा हा? हरपूरच्या एक एक कल्पनाचं जसं नाव दिसतं, जी माझी बालमैत्रीण, तसं मला सगळं मागचं सगळं आठवत गेलं. आणि मग एक 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 ओळख झाली. पटकन प्रत्येकाला फोन केला आणि मग खरंच मोठा एवढा ग्रुप होत गेला. आणि अशातून खूप छान वाटत गेलं. ग्रुप सुंदर होता. कानडे अतिशय चांगल्या पद्धतीने ग्रुप हाताळत होता. ऍज अ ऍडमिन विजूही हाताळत होती, सर्वजण हाताळत होता. आणि याबरोबर आपल्या साहित्यिक कौशल्याने सर्वांना भारावून टाकत होता. तो म्हणजे मगापासून 2 ते 3 तास तो उत्कृष्ट कल्पने असं तो बोलत होता. माझं त्याचं बोलणं, मी मगाशी म्हटलं विजू तुला, मी वर्गात आम्ही बघताना मी आणि कल्पना एका बेंचवर आणि त्या बाजूला विजू आणि संजू एका बेंचवर, असे दोघेजण असायचे. आणि मग आमच्या दोघींचं आपलं बोलणं असायचं. मगाशी कल्पनाने आल्याला म्हटलं दीपा पुढे ना, आपण फर्स्ट बेंचचं. आणि त्यावेळी मला विजू म्हणजे वाटायचं, विजू आपलं गपचूप अभ्यास आपला भला, आपण आपला अभ्यास बघा. आजपर्यंत कित्येक ठिकाणी सत्कार झाले. मी ऍज अ प्रोड्युसर फिल्म 2 प्रोड्यूस केल्यात. माझे प्रोड्युसर म्हणून मी आता वावरते आणि प्राध्यापिकाही आहे. माझी 9 माय मार्लिश बुक्स 9 प्रसिद्ध आहेत इंग्लिशचे. आणखीन सगळ्यात या सगळ्याची सुरुवात माझ्या आई बाबांनी केली. कारण माझ्या आईचं हे माहेर आहे. आणि माझ्या सगळ्यातून बहिणी आणि भाऊ आहेत. मामे भाऊ आणि मामे बहीण. अतिशय जवळच आणि जिव्हाळ्याचं आपुलकीचं नातं. आणि हे नातं मी जपायला पुन्हा आले. आणि मला खूप छान वाटलं की अरे एवढ्या सगळ्यातून तुम्ही संयोजकांनी लक्षात ठेवून माझा सत्कार केलात. मला ज्यावेळी मी एवढे सत्कार केले, पण ज्यावेळी मी या भूमीला स्पर्श केला आणि तुम्ही सगळ्या माझ्या मैत्रिणी अशा आलात, मला अजूनही अंगावर काटा आला. स्वामी रासम यांना एक 2-2.5 वर्षापूर्वी आपली भेट झाली होती कणकवलीला आमची, लग्नाच्या निमित्तानं. कुणाचं तरी लग्न होतं या गावातील. त्यावेळी स्वामी मला म्हणाला होता, विजय तू जबाबदारी घे आणि आपण ग्रुप बनवू. पण सोशल मीडिया आणि माझं थोडंसं जरा वाकडं आहे, त्यामुळे ती जबाबदारी मी काही घेतली नाही. पण ती जबाबदारी नंतर पार पाडला आणि आपण एकत्र आलो. तर मी स्वामी रासम यांचा आदर सत्कार करण्यासाठी या प्रशालेचे मुख्याध्यापक, चेअरमन, आमचे सर सर्वांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी आदर तिथं करण्याची विनंती करतो. प्रकाश दळवी आपला वर्गमित्र, या संस्थेच्या ह्या संचालक मंडळावरती तो एक प्रतिनिधी आहे. नावाप्रमाणे या संस्थेमध्ये प्रकाश देण्याचं काम सुद्धा हा आपला प्रकाश करतोय. त्याचा आदर तिथं होतोय या मान्यवरांच्या हस्ते. मी विनंती करतो मान्यवरांना की प्रकाश या ठिकाणी एक पुष्पगुच्छ देऊन, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांनी स्वागत करावं. हा कार्यक्रम बहारदार करण्यामध्ये ज्यांचं योगदान आहे ते ओंकार दळवी.
ओंकार नामदेव दळवी यांना मी या ठिकाणी निमंत्रित करतो. काल आल्यापासून तो माझ्याशी खूप संवाद साधतोय. सर असं केला तसं केला, खूप छान केला. पण त्याने सुद्धा हे जर बहारदार असा विचार मंच जर उभारला नसता तर आम्हाला सुद्धा विचार मांडण्याची एवढी उर्मी आम्हाला मिळाली नसती. तर ओंकार दळवी या ठिकाणी स्वामी रासम आदरणीय सर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. असंच सहकार्य आम्हाला भविष्यात देखील लाभेल अशी मी नम्र विनंती करतो. यानंतर सध्या सोशल जमाना आहे मीडियाचा. तर या सोशल मीडियावरती हा कार्यक्रम सर्व दूर पसरवण्याचं जो काम करतोय तो आपल्या गावचा सुपुत्र मेस्त्री युट्यूब चॅनल आहे शैलेश मेस्त्री. या शैलेशचा देखील या ठिकाणी आपण सत्कार करतो आहोत. मान्यवरांना विनंती करतो, आमच्या वर्गमित्रांना आदरणीय विठ्ठल तेली कानडे दळवी स्वामी संजय संतोष त्याचं एक पुष्पगुच्छ देऊन, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्याचं आदरातिथ्य करावं. कारण हा कार्यक्रम अनेक विद्यार्थ्यांनी पाहिल्यानंतर त्यांना देखील हा आदर्शवत असा कार्यक्रम झाला असं वाटेल ही मी नेहमीच खात्री देतो. धन्यवाद. या ते चेहरे किती सुंदर करायचे हे ह्या कॅमेऱ्यामध्ये असतं. एक जादू असते कॅमेऱ्यामध्ये आणि ती जादू ज्या फोटोग्राफर ते आमचे आदरणीय बंधू पुढे राहून घ्या शिंदे यांना मी निमंत्रित करतो की या ठिकाणी विचार मंचावरती यावं, या विचारपीठावर यावं. आपलं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. व्यवस्थित देऊ का सांगतो. आणि ह्या बॉर्डरवरती अहोरात्र आपलं प्राणपणाला लावून शत्रूवरती लढण्याचं बळ ज्याला या शाळेमुळे मिळालं आणि देशाची सेवा केली त्याला आम्ही सॅल्यूट करणं हे आमचं आदर कर्तव्यच आहे. मी या ठिकाणी पाचारण करतो. वर्गमित्र आणि सर्वांचं प्रेरणा सदाशिव घाग याला मी या ठिकाणी निमंत्रित करतो. त्यांनी लष्करामध्ये या ठिकाणी आपली सेवा बजावून आपलं सर्वांचीच नव्हे या गावाची मान उंचावलेली आहे. मी मान्यवरांच्या हस्ते विनंती करतो की त्यांनी आपल्या ह्या वर्गमित्राचं सदाशिव घागचं आपण यथोचित स्वागत सन्मान करावा. तडवी यांच्याबरोबर जे सहकारी होते ते प्रशांत रासम यांना देखील या ठिकाणी मी पाचारण करतो. विचार मंचावरती येऊन त्यांनी पुष्पगुच्छ स्वीकारावा. हे सजावट करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. आणि यानंतर मी जवळजवळ 35 वर्षांनी आपला वर्ग हा एकत्र आलेला आहे. काही मुलं आपली आली नाही आहेत पण सर्व आली आहेत. त्यांच्यातर्फे आपण हे सर्व साजरा करूया. एक ग्रुप फोटो घेऊया. सुधारित करायचे आहे किंवा त्याच्यात विकसित करायचे सगळ्या तऱ्हेने आपल्याला त्याच्यात बदल करायचा आहे. तर त्यांना मी असं विनंती करतो की आमचा हा वर्ग तुम्हाला ज्यावेळी जिथे जे काय सहकार्य असेल त्यासाठी आमचा वर्ग मी सर्वांतर्फे तत्पर आहे असं मी जाहीर करतो. ज्यावेळी तुम्हाला कोणते गरज भासेल त्यावेळी आम्हाला हाक द्या. मी तुम्हाला प्रतिसाद द्यायला तयार आहोत. जय हिंद. पोलीस खात्यात सेवा बजावत असल्याबद्दल आपण त्याचं पुष्पगुच्छ देऊन बाबांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान करत आहोत. आदरणीय संजय चव्हाण. सर्वांना नमस्कार. या गावचा आराध्य दैवत आई पावनादेवीच्या चरणी नतमस्तक. करवीर निवासिनी आई अंबाबाई, महाराष्ट्राचे आराध्य दैवत, समस्त हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज
यांना मानाचा मुजरा. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले अध्यक्ष विलास काका, या शाळेचे मुख्याध्यापक यादव सर, आमचे गुरुवर्य दुधाने सर, आमचे मैत्रीण प्राध्यापक प्रभात अमृते, माझे सर्व मित्र मैत्रिणी. जेव्हा गेट टुगेदर घ्यायचं ठरलं होतं तर मी वैयक्तिक याचं सर्व श्रेय ओमप्रकाश कानडेला देतो, विजयाला देतो. कारण आम्ही 14 जण ग्रुपला पहिल्यांदा होतो. मी होतो, संजय चव्हाण होता, संतोष होता, मला असं म्हणतात. बाकी नंतर हळूहळू गोळा झालेली सुट्टी होती. अशीच मी ऑफिसला होतो, ओमप्रकाशने फोन केला होता. मला म्हणला की निवांत बसलोय मी. बसलो असतं मग ते ग्रुप तर तयार कर म्हटलं. त्याच्या अगोदरच मग ते 84-85च्या बॅचचं गेट टुगेदर झालं होतं. मी युट्यूबला बघितलं होतं. असं वाटलं की आपण का मागं पडतोय. याला म्हटलं जेवढं नंबर असेल काही गोड गोष्टींना उजाळ देण्यासाठी मी उभे आहे. ह्या घरट्यातून पिलूक उडावे दिव्य घेऊनी शक्ती. ह्या घरट्यातून पिलूक उडावे दिव्य घेऊनी शक्ती. आकांक्षांचे पंख असावे उंबरट्यावर भक्ती. ह्या उक्तीप्रमाणे आपल्याला शाळेतील शिक्षकाने तो शाळेने घडवलं. आज हा प्रवास 35 वर्षाचा झाला आणि आज प्रत्येक जण आपापल्या जीवनात स्थिर स्थावर झाले. म्हणूनच त्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देऊन मैत्री कायमस्वरूपी जिवंत करण्याची वेळ आली आणि हा गेट टुगेदरचा दिवस उजळला. सोशल मीडियामुळे आपण सर्वजण एकमेकांच्या संपर्कात आलो. मला एक जाग गेट करायचं आहे. मला विश्वासच बसत नव्हता की आपण इकडे भेटू असं तेवढ्या वर्षाने. असं मला वाटलंच नव्हतं. आयुष्याच्या आपल्या सेकंड इयरमध्ये आपण असं पुन्हा एकदा भेटू असं कधी मला वाटलं नव्हतं. ज्या शाळेत आपण एकत्र शिकलो, खेळलो, वाढलो, या क्षेत्रात आपण यशस्वी फिरवलो, त्या शाळेचं नाव, त्या शिक्षकांचे त्या मातीचं पण खूप ऋणी आहोत. स्वामीला एक विनंती करतो, एक अध्यक्ष म्हणून फक्त 1-2 शब्द या ठिकाणी तू व्यक्त व्हावास. एक कार्यक्रमाची एक आचारसंहिता म्हणून. माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठात उपस्थित असलेले मान्यवर शिक्षक, प्रमुख अतिथी, बंधू आणि भगिनींनो, आज आपण येथे बॅच 1988-19 स्नेह संमेलनासाठी उपस्थित आहात. तुम्ही सर्वांचे मी शब्दसुमनाने स्वागत करीत आहे आणि तुम्ही सर्वजण वेळेत वेळ काढून इथे आलात त्याबद्दल, उपस्थित राहिल्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. स्नेह संमेलनात म्हणजेच काहीतरी वर्गातील बॅचमधील सर्व बंधू भगिनी एकत्र येऊन या वर्तमान भूतकाळाची आठवण काढणे, ती दोस्ती मजेचे दिवस आठवणे, एवढेच मी सांगतो. आणि त्या कार्यक्रमात मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जिलान दिला की काय गॉगल? काय सांगत होता आता? बोल. काय नाही, असं मी हाक मारली तिला, फोटो काढ आणि तुला टाक. गॉगल काढ, वळका घेत नाही. हा आता वळख तुला जेल. नाही गे, लाव गॉगल लाव. सगळ्यांनी आणलास की काय की गॉगल? तू कशी तुझा माहेर खायचं? हा त्याच्यातच होय काढले बघा. मॅडम भाऊ बंद होत आपली. ओके ओके बघा. मदत करू काय? तुका मदत करू काय? मदत करू काय? हे पापड घे. मित्रांनो, दुपारच्या क्षेत्रात आता जेवणाची व्यवस्था केलेली आहे. अगदी ते फक्त उचलून घ्यावा आपल्या ताटात आणि सगळं जेवण आपल्या हातानेच घ्यायचा. हो, ही भोपे पद्धती सारख्याच करा रे. आणि जास्त आता उन्हाचा ह्याच पितली. हो, फुलकडी. चला तर म्हणजे आता आपण जेवण सुरुवात करूया. थंड होईल जेवण. जेवण बरं झाला गे तुमच्या आधी? तुम्ही तिकडे फोटो सेक्शन करत होतास ना,
शैलेशला मी एक पण चुकवत नाही. हा चुकू पण नको. हा. माझी मुलगी पण सांग शैलेशला ही बघ बसली. कोण? जेवायला माझी मुलगी. हा आत्ते जेवण कसं आहे? छान. हा कोणाक पाठवू कोणाक नाही पाठवत. मुलांचा वेळ नव्हता तरी पण सांगितलं एका शब्दावर आलाय. हे ऐकत नाही ना, त्याला वेळ नव्हता तरी आल्यावर आलाय तो. ऍडजस्ट करून यावचा लागला काय करू. आता मी जेवताना काढतो. किती दिवस काय सोमवारी डायरेक्ट मुंबईवर नाही गाडी घेऊन. हां हां विश्वकर्मा जयंती किल्ला वाटतं दुसऱ्या दिवशी. कधी? हां हां विश्वकर्मा जयंती दिवशी. काय? SM मालवणी. SM मालवणी. हां हां आणि हिच्या मुलासोबत मी होतोय. होय अजय याचं ना तो माझ्या वर्गात होता आम्ही एकत्र होता. काय करू कसं आलो कार्यक्रम? मस्त. सुंदर झाला आणि जेवण कसा? एकदम एक नंबर. ही कोण? कल्पना नाव सांग तुला. गाव कोणतं तिकडचं? माझं मसुरे डांगोडे आणि रात्री मालवणी. हा एवढे काकांचा व्हिडिओ घेतला होता. हा त्यांची बहीण मी. अच्छा फुले काका. पहिल्यांदाच बघते मग कधी इकडे दिसलंच नाही ती. अच्छा उद्या मालवण पण संपला. स्वीट पण संपला. जेवलात का? मी जेवलोय. जेवण छान आहे का? जेवण मस्त होता. खाऊन बघा ना मग समजा तुमचा. बघणार ना आपण. हां अरे एवढा शिल्लक ठेवलं माझ्यासाठी. देव खाऊन दे जेव्हा खाय. जरा अकडे वा असे वा लाईट पडताना हो. लाईट पडा कोणी. त्यांना शुभेच्छा देणार आहोत या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं. तर सर्व माझ्या मित्रमैत्रिणींना विनंती आहे पुष्पगुच्छ देऊन त्यांना दोन्ही उभयताना आपण लग्नाच्या शुभेच्छा देऊया. केक उद्या कापूया ना. फोटो माझे या
तर मंडळी आता वेळ झाली ती म्हणजे निरोप घेऊची आणि यांचं गेट टुगेदर कार्यक्रम कसं झालो नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आता पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत टाटा आणि बाय बाय. कारण आता मागा जाऊचा मोहळात आणि आज मोहळात सपतो त्याच्यामुळे. तर हे अजून काय होचा नाव काढत नाहीत घराक जाऊचा नुसतं फोटो सेशन चालूच आहे त्यांचा. चला तर फोटो घेऊ. साडी बदललं नंतर सगळे काय करतात. बाकी कसं झालं कार्यक्रम? हा बरं झालं एक नंबर म्हणजे नियोजन मस्त होता. हा ते एकदम आता घरा येतं ना तू संपत दिलो मी जाते मग जरा नाही तर सप्त्याक पण जाऊचा जरा मोहळात. हा